पहिले प्रेम भाग 3. मॉलच्या त्या गजबजलेल्या बिलिंग काउंटरवर जेव्हा 2 हातांचा स्पर्श झाला तेव्हा केवळ 2 नावे जोडली गेली नव्हती, तर 2 वेगवेगळ्या विश्वांचे किनारे एकमेकांना टेकले होते. वादळानंतरची शांतता नेहमीच काहीतरी नवे घेऊन येते. आदित्यचा तो नम्रपणा आणि अबोलीचे ते गोड हसू यांच्यात आता एका नव्या नात्याचा पाया रचला गेला होता. पण ही साधी मैत्री आहे की त्याहूनही अधिक काही? जेव्हा 2 जीव नकळत एकमेकांच्या सुखाचा आणि दुःखाचा विचार करू लागतात तेव्हा प्रेमाचा प्रवास सुरू होतो. रविवारच्या या सुट्टीच्या दिवशी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पहिले प्रेम हा अतिशय रोमॅन्टिक, भावनिक आणि मनाचा ठाव घेणारा 3रा महाभाग. पहिले प्रेम भाग 3. मॉलच्या त्या बिलिंग काउंटरवर जेव्हा अबोलीने आदित्यच्या हातात आपला हात दिला आणि आपले नाव सांगितले तेव्हा तिथल्या वातावरणाला सगळा तणाव एका क्षणात नाहीसा झाला होता. आदित्यने तिचा हात हळूच सोडला, पण त्या स्पर्शाची ऊब दोघांच्याही मनात रेंगाळत राहिली. अबोलीच्या चेहऱ्यावर अजूनही थोडा संकोच होता, तर आदित्यच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हसू होते. "बर अबोली, तुझी ड्युटी कधी संपते?" आदित्यने घड्याळाकडे पाहत विचारले. "अजून अर्धा तास आहे सर." "म्हणजे आदित्यजी?" अबोली गडबडून म्हणाली. तिच्या तोंडून आदित्यजी ऐकून त्याला खूप गंमत वाटली. "अरे, हे जी काय लावले? फक्त आदित्य म्हण हवं तर. आणि हो, तुझी ड्युटी संपली की आपण बाहेर मिळणाऱ्या त्या टपरीवर चहा पिऊया का? म्हणजे आपली अधिकृत मैत्री झाली आहे तर एक चहाचा कप तर बनतोच." आदित्यने अगदी सहजतेने विचारले. अबोलीने आधी थोडा विचार केला. एका अनोळखी मुलासोबत जो कालपर्यंत तिच्यावर ओरडत होता, चहा पिणे तिला थोडे अवघड वाटत होते. पण आदित्यचे डोळे इतके प्रामाणिक दिसत होते की त्याला नकार देऊ शकली नाही. "ठीक आहे, 5 वाजेपर्यंत माझी शिफ्ट संपेल. तुम्ही बाहेर थांबू शकता," ती म्हणाली. आदित्यने होकार दिला आणि तो मॉल बाहेर येऊन एका मोठ्या झाडाखाली उभ्या असलेल्या चहाच्या टपरीपाशी तिची वाट पाहू लागला. अर्ध्या तासाने अबोली तिची बॅग खांद्याला लावून बाहेर आली. तिने आता मॉलचा युनिफॉर्म बदलला होता आणि एक साधा पण अत्यंत सुंदर निळा कुर्ता घातला होता. मोकळे सोडलेले केस हवेत उडत होते. तिला अशा साध्या रूपात पाहून आदित्य काही सेकंद तिच्याकडे पाहतच राहिला. "चला चहा घेऊया," अबोलीने जवळ येत विचारले. तेव्हा आदित्य भानावर आला. "हो नक्कीच. भैया, 2 कडक आले चहा द्या," आदित्यने ऑर्डर दिली. तेव्हाच अबोली घाईने म्हणाली, "माझा चहा बिनसाखरेचा द्या हो." आदित्यने आश्चर्याने विचारले, "का? एवढ्या लहान वयात डाएटिंग वगैरे करतेस की काय?" अबोली हसली. तिच्या हसण्याने तिच्या गालावर एक छोटी खळी पडली. "नाही रे, डाएटिंग वगैरे नाही. बाबांना डायबिटीस आहे, त्यामुळे घरात सगळ्यांनाच बिनसाखरेचा चहा पिण्याची सवय झाली आहे. साखरही वाचते आणि तब्येतही चांगली राहते." तिचे हे उत्तर ऐकून आदित्यच्या मनात तिच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. एका छोट्याशा गोष्टीतूनही तिची आपल्या कुटुंबाप्रती असलेली काळजी आणि तिचा साधेपणा दिसून येत होता. चहाचे कप हातात आल्यावर दोघांनी चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. चहा पिता पिता त्यांच्या गप्पा रंगू लागल्या. सुरुवातीला दोघेही थोडे जपून बोलत होते, पण चहाच्या प्रत्येक घोटासोबत त्यांच्यातील अंतर कमी होत गेले. "तू काल खूप टेन्शनमध्ये होतीस ना अबोली? आय मीन, तुझ्याकडून जी बिलाची चूक झाली तेव्हा तू खूप घाबरली होतीस. नक्की काय झालं होतं?" आदित्यने हलक्या आवाजात विचारले. त्याला कालच्या तिच्या रडण्याचे कारण जाणून घ्यायचे होते. अबोलीने चहाच्या कपाकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पुन्हा तीच एकदा जुनी चिंता डोकावली. ते काल घरून फोन आला होता. बाबांची तब्येत अचानक खूप खराब झाली होती. त्यांना दम्याचा त्रास आहे. घरात औषधं संपली होती आणि आई एकटीच होती. माझ्या डोक्यात सारखा तोच विचार सुरू होता. बिलिंग करताना माझं लक्ष कॅम्प्युटर स्क्रीनऐवजी बाबांच्या औषधांकडे गेलं
आणि माझ्याकडून ती मोठी चूक झाली. मला खरंच तुझा तो राग पाहून वाटलं की माझी नोकरी आता जाणार आणि बाबांची औषधं कशी आणणार. बोलता बोलता तिचा आवाज जड झाला. आदित्यला हे ऐकून खूप वाईट वाटले. त्याला काल स्वतःचा आलेला राग आता एका मोठ्या अपराधासारखा वाटू लागला. अबोली, आय एम सो सॉरी. मला खरंच माहीत नव्हतं की तू एवढ्या मोठ्या परिस्थितीतून जात आहेस. जर मला माहीत असतं तर मी कधीच तसं वागलं नसतो. काही हरकत नाही आदित्य, तुझी ही चूक नव्हती. 70,000 रुपये ही काही छोटी रक्कम नसते. अबोलीने त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळं ठीक आहे. बँकेने पैसे परत केले आणि बाबांनाही औषध मिळाली. तुझ्या घरात कोण कोण असतं? आदित्यने संवाद पुढे चालू ठेवला. मी, आई, बाबा आणि माझा लहान भाऊ अंश. तो आता 10वीत आहे. बाबा आजारपणामुळे काही काम करू शकत नाहीत. त्यामुळे घराची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. अबोलीने अगदी साधेपणाने आपले आयुष्य त्याच्यासमोर मांडले. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. 25 वर्षाचा तो, स्वतः ज्याला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. एका चांगल्या पगाराची नोकरी होती, घरचे सगळे सुख होते आणि दुसरीकडे ही 22 वर्षाची मुलगी जी एवढ्या लहान वयात संपूर्ण घराचा गाडा अत्यंत धैर्याने ओढत होती. तिच्या या कष्टाळू स्वभावाने आदित्यच्या मनात तिच्याबद्दल प्रेमाची पहिली नाजूक भावना निर्माण केली. तू खूप खंबीर आहेस अबोली. तुझ्या कुटुंबाला तुझा खूप अभिमान असेल, आदित्य म्हणाला. अबोलीने लाजून मान खाली घातली. असं काही नाही रे. प्रत्येकालाच आपल्या माणसांसाठी करावं लागतं. बर, तू काय करतोस? आदित्यने आपल्या ऑफिसबद्दल, त्याच्या प्रोजेक्ट मॅनेजरच्या पोस्टबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल तिला सांगितले. तो कसा शिस्तीचा पक्का आहे आणि त्याला वेळेत काम करायला कसं आवडतं हेही त्याने सांगितले. बाप रे, म्हणजे तू खरोखरच ऑफिसमध्येही असाच खडूस बॉस असणार, अबोली हसत म्हणाली. हे बघ, मी खडूस नाहीये, फक्त शिस्तप्रिय आहे. आदित्यने स्वतःचा बचाव केला, पण तिच्या हसण्याने त्याचे मन सुखावले. त्या संध्याकाळी गप्पा मारता मारता 6:30 वाजले. हे दोघांनाही समजले नाही. गप्पा संपवून अबोलीने घराकडे जाण्यासाठी बस स्टॉपच्या दिशेने जाण्याची तयारी केली. आदित्यने तिला गाडीवरून सोडण्याचा प्रस्ताव दिला, पण अबोलीने नम्रपणे नकार दिला. नाही आदित्य, नको. आपली आत्ताच मैत्री झाली आहे. चाळीतल्या लोकांनी पाहिलं तर उगाच उलटसुलट बोलतील. मी बसनेच जाते. आदित्यने तिच्या निर्णयाचा आदर केला. ठीक आहे, पण तुझा फोन नंबर तर मिळू शकतो ना? म्हणजे आपण मित्र आहोत तर कधीतरी बोलू शकतो. अबोलीने हसून आपला नंबर आदित्यला दिला. आदित्यने लगेच तिच्या नंबरवर एक मिस कॉल दिला. हा माझा नंबर आहे, सेव्ह करून ठेव. अबोली बसमध्ये बसली आणि खिडकीतून तिने आदित्यला हात दाखवला. आदित्यनेही हात हलवला. बस पुढे निघून गेली, पण आदित्य तिथेच उभा राहून त्या बसकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. त्याच्या आयुष्यात आजपर्यंत अनेक मुली आल्या होत्या. त्याच्या ऑफिसमध्ये अनेक कॉर्पोरेट मुली होत्या, पण अबोलीच्या या साधेपणाने आणि तिच्या प्रामाणिकपणाने त्याच्या मनाचा जो कोपरा जिंकला होता तो आजपर्यंत कोणीच करू शकले नव्हते. गाडी चालवताना आदित्यच्या मनात फक्त अबोलीचेच विचार येत होते. तिची ती गालावर पडणारी खळी, तिचा तो तिखट स्वाभिमान आणि तिची कुटुंबाप्रती असलेली निष्ठा, सगळं काही त्याच्या मनाला भुरळ पाडत होतं. तिकडे बसमध्ये बसलेली अबोली खिडकीबाहेर पाहत होती. तिच्या हातात तिचा मोबाईल होता, ज्यामध्ये आता आदित्य हे नाव सेव्ह झाले होते. तिचे मन ही आज खूप हलके आणि आनंदी झाले होते. किती चांगला मुलगा आहे हा. वरून किती कडक वाटतो, पण आतून किती हळवा आहे. माझ्यासाठी त्याने अख्ख्या मॉलसमोर कान पकडून माफी मागितली. हे आठवून अबोलीच्या चेहऱ्यावर पुन्हा लाली पसरली. तिच्या नीरस आणि जबाबदारीने भरलेल्या आयुष्यात
आदित्यच्या रूपाने एक गोड सुगंधी वारा आला होता. रात्री जेवताना आदित्यच्या आईने पाहिले की आदित्य खूप खुश आहे. तो जेवताना सतत मोबाईलकडे बघून हसत होता. काय रे आदी, आज खूप खुश दिसतोयस. काही लॉटरी वगैरे लागली की काय? आईने विचारले. नाही ग आई, असं काही नाही. ऑफिसचं एक काम चांगलं झालं म्हणून. आदित्यने खोटं सांगितलं आणि खोलीत निघून गेला. खोलीत आल्यावर त्याने अबोलीला मेसेज केला. घरी पोहोचलीस का? काही मिनिटातच अबोलीचा रिप्लाय आला. हो पोहोचले. जेवण चालू आहे. तू जेवलास का? त्या रात्री दोघांमध्ये खूप वेळ मेसेजवर गप्पा झाल्या. लहान सहान गोष्टी, एकमेकांचे आवडते खेळ, आवडते पदार्थ यावर ते बोलत राहिले. बोलता बोलता आदित्यला समजले की उद्या रविवार आहे आणि अबोलीला मॉलमधून सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे, मग काय प्लॅन आहे तुझा? आदित्यने विचारले. काही नाही रे, नेहमीप्रमाणे घरची कामं, कपडे धुणे, बाबांची काळजी घेणे आणि दुपारनंतर थोडा अभ्यास करायचा आहे, अबोलीने सांगितले. आदित्यच्या डोक्यात एक रापचिक प्लॅन आला. त्याला कळाले होते की अबोली स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. ती नेहमी फक्त कामातच व्यस्त असते. त्याने ठरवले की आता उद्या रविवारच्या दिवशी तो अबोलीला एक छानसे सरप्राईज देणार. रविवारची सकाळ उजाडली. अबोली नेहमीप्रमाणे घराच्या कामात व्यस्त होती. तिने कपडे धुवून दोरीवर वाळत घातले आणि ती बाबांना चहा देऊन बसली होती. तितक्यात तिच्या फोनवर आदित्यचा फोन आला. हॅलो अबोली, गुड मॉर्निंग. जरा तुझ्या घराबाहेर ये ना, आदित्य दुसऱ्या बाजूने म्हणाला. घराबाहेर का? तू कुठे आहेस? अबोलीने आश्चर्याने विचारले. मी चाळीच्या बाहेर उभा आहे, लवकर ये. आदित्यने फोन ठेवला. अबोली एकदम दचकली. तिने घाईघाईने आपली ओढणी नीट केली आणि ती चाळीच्या मुख्य गेटपाशी आली. तिने बाहेर पाहिले तेव्हा तिचे डोळे थक्क झाले. आदित्य तिथे त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारसह उभा होता. त्याने आज कॅज्युअल टी शर्ट आणि जीन्स घातली होती, ज्यामध्ये तो अत्यंत देखणा आणि रुबाबदार दिसत होता. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती. आदित्य, तू इथे आणि या वेळेस? तुला माझं घर कसं माहीत पडलं? अबोलीने आजूबाजूला पाहत घाबरून विचारले. ते मॉलच्या फॉर्मवर तुझा पत्ता होता, तिथून पाहिला. आदित्य हसून म्हणाला. आणि घाबरू नकोस, मी तुझ्या घरी तुला भेटायला नाही तर तुझ्या बाबांसाठी आलो आहे. बाबांसाठी? हो, तू काल म्हणालीस ना की तुझ्या बाबांना डायबिटीस आणि दम्याचा त्रास आहे आणि त्यांना औषधं लागतात. माझ्या ओळखीचे एक खूप मोठे स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, ज्यांची अपॉइंटमेंट मिळणे खूप कठीण असते. मी काल रात्रीच त्यांच्याशी बोललो आणि आज रविवार असूनही त्यांनी तुझ्या बाबांना तपासण्यासाठी वेळ दिला आहे. मी इथे आलोय तुमच्या सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी, आदित्यने अत्यंत नम्रपणे सांगितले. अबोली आदित्यकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यातून नकळत पाण्याचे 2 थेंब गळले. आजपर्यंत तिच्या या संकटात तिला मदत करण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. ती एकटीच सगळा भार सोसत होती. पण या मुलाने, ज्याची 2 दिवसांपूर्वीच तिच्याशी ओळख झाली होती, तिच्या कुटुंबासाठी एवढा मोठा विचार केला होता. आदित्य, मी तुझे उपकार कसे मानू? मला समजत नाहीये. तिचा आवाज थरथरला. आदित्य तिच्या जवळ आला. त्याने हळूच तिचा हात पकडला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. अबोली, मित्रांमध्ये उपकार नसतात. तुझा हा धावणारा कष्टाळू चेहरा पाहून मला तुझी मदत करावीशी वाटली. आता रडणे बंद कर आणि तुझ्या आईबाबांना तयार व्हायला सांग. आजचा रविवार आपण तुमच्या बाबांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या या नव्या नात्याच्या सुरुवातीसाठी घालवणार आहोत. अबोलीने डोळे पुसले आणि तिने आदित्यकडे एका अत्यंत कृतज्ञ आणि प्रेमाने भरलेल्या नजरेने पाहिले. तो क्षण त्या दोघांसाठी अत्यंत भावनिक आणि रोमॅन्टिक पण होता. रविवारची ती सकाळ त्यांच्या नव्या आयुष्यात प्रेमाचा सूर्यप्रकाश घेऊन आली होती.
पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.